ये जख्म भी है तेरा, मरहम भी है तेरा, सितम भी है तेरा, रहम भी है तेरा। मराठीमध्ये तेही सूफी संगीत पहिल्यांदाच ऐकलं ना? पाहूयात यांचं सुरांची मैफिल काय सांगते ती. काय सांगाल मराठीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सुरांची मैफिल घेऊन आल्यात आणि सूफी सॉन्ग म्हणजे अगदी हिंदी आणि मुस्लिम या लव्ह स्टोरीला तुम्ही सूफी सॉंग्स दिलेलं आहे, काय सांगाल? खूप आनंद आहे की अशी गाणी होत आहेत आज मराठी इंडस्ट्रीत आणि अमित दादाने खूप सॉलिड परत एकदा देवानंतर, देवा तुझ्या गाभाऱ्यानंतर एक अजून एक हिट गाणं होणार असं मला कळलेलं आहे. आधीच मला कळलं होतं की जेव्हा गाणं कंपोज झालं तेव्हापासून आम्ही रोज भेटत आहोत आणि गाणं खूप सॉलिड कंपोज झालं, सगळ्यांनी ऐकलं. आज म्युझिक रिलीज प्यारवाली लव्ह स्टोरीचं खूप धमाल झालं, पण एंड कव्वालीने झाला तर त्याची मजा खूप वेगळी झाली आणि ते एक सॅड आणि ते एक प्यारवाली लव्ह स्टोरीचं ती मजा जी येणार आहे आणि त्याचा एक असा एंड, तर खूप धमाल झालं, सगळं खूप मजा आली. कव्वाली या आली जे नाव आहे कव्वालीचं, त्या बाबतीत माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला की काय बोलणार आणि किती काय फीलनेस, कारण सगळेच प्रेमात आहेत या कव्वालीच्या, सगळेच प्रेमात आहेत. आणि अशारित्या आधी मी होतोच मी आणि अमित दादा आम्ही बघतच होतो की अजून कोण ज्याचा कव्वालीचा टेक्स्चर असेल व्हॉईसला, जो सूफी जास्त गात असेल, तसं आम्हाला दिव्या कुमार आम्हाला भेटला आणि त्याच्यानंतर रॉन्किनी जी खूप सूफी चांगलं गाते. तर अशी आमची एक वेगळी टीम तयार झाली आणि वेगळी प्यारवाली लव्ह स्टोरी सुरू झाली. अमित दादासाठी म्हणजे त्यांना खूप खूप शुभेच्छा की कव्वाली ही परत त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन घेऊन येणार आहे असं मला वाटतं. कव्वालीच गायची किंवा हीच कन्सेप्ट करायची असं काही डोक्यात होतं का आधी? आधी तसं नव्हतं की कव्वालीच करायची म्हणून, कारण की दादांनी फक्त ती म्हणजे चाल होती, ती नॉर्मल गाणं होतं. अमित दादाने जसं सांगितलं होतं की नॉर्मल गाणं केलं होतं, त्याच्यानंतर सही मुस्लिम दाखवले, त्यामुळे ते अरे यहाँ पे अच्छी कव्वाली हो सकती, त्याचं श्रेय संजय दादाला जातं. आपल्यामध्ये अमित दादा आहेत. अमित दादा, कव्वालीसाठी एवढंच मी म्हणेन, एक्सपेरिमेंट केलेली आहे. ओव्हरऑल आदर्शचा आवाज एक वेगळा टेक्स्चर, दिव्याचा आवाज एक वेगळं टेक्स्चर आणि रॉन्किनीचा आवाज एक वेगळं टेक्स्चर. कारण रॉन्किनी फक्त म्हणजे तिचा एक आवाज एक वेगळंच सुफियाना आवाज आहे. ती नॉर्मल गाणी वगैरे ती गातेच, पण एक वेगळं टेक्स्चरच आहे तिचं. दिव्याचं तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं आहे, हवन करेंगे गाणं ऐकलं आहे, ते हिट गाणं आहे. हे शुभारंभ काय पोच्यामधलं ऐकलं आहे, ते हिट गाणं आहे. आदर्शचं देवा तुझ्या गाभाऱ्याला हिट गाणं आहे, त्याच्या आधी भरपूर गायला येतो. पण हे सगळे टेक्स्चर्स एकत्र करून मी जे काय बनवलं आहे ते लोकांना आवडेल, हीच माझी अपेक्षा आहे. बहुत अच्छा लगा मुझे और अमित जी ने ऐसा गाना कंपोज किया है कि आप उसको बिग स्क्रीन में सुनिए, क्योंकि बिग स्क्रीन में वो गाना बहुत बिग है, अपने आप में बहुत बिग है वो गाना. तो साउंड वाइज इफ़ यू वांट टू एंजॉय द सॉन्ग यू हैव टू गो एंड वॉच द फिल्म एंड वॉच द मूवी. बिल्कुल. आप क्या? बस यही मैं हमेशा कहता आया हूँ कि आई एम रियली लकी कि इस गाने के साथ में जुड़ा हूँ. और पहली बार ऐसा म्यूज़िक रिलीज़ देखा है मैंने आज तक इतना इनोवेटिव म्यूज़िक रिलीज़ आज तक नहीं देखा है और बहुत ही मज़ा आया हम लोग को यहाँ पे. आई जस्ट होप कि म्यूज़िक जल्द से जल्द बाहर आए और पब्लिक इसको सुने और उसको पसंद करे और हमको अपना आशीर्वाद दे. आता हे लाईव्ह गाणं आम्हाला एकदा ऐकायला मिळेल तुमच्या सगळ्यांकडून. ये जख्म भी है तेरा, मरहम भी है तेरा, सितम भी है तेरा, रहम भी है तेरा. जहाँ जाऊँ तुझे पाऊँ, बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. जहाँ जाऊँ तुझे पाऊँ, बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. या अली मेरे मौला अली, मेरे मौला अली, या अली, या अली.
थँक्यू सो मच. म्हणजे अगदी ऐकूनच अंगाला शहारे येतात. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.